नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतील आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडील अहवालानुसार घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सिंगापूर. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. 34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी कोची, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी मुंबई. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? ऑप्शन ए थळघाट, ऑप्शन बी बोरघाट, ऑप्शन सी आंबोली घाट, ऑप्शन डी कुंभार्ली घाट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए थळघाट. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? ऑप्शन ए सातमाळा अजिंठा, ऑप्शन बी एलोरा डोंगर, ऑप्शन सी सह्याद्री पर्वत, ऑप्शन डी शंभू महादेव. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी शंभू महादेव. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? ऑप्शन ए 90, ऑप्शन बी 70, ऑप्शन सी 80, ऑप्शन डी 50. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 90. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते? ऑप्शन ए आंबोली घाट, ऑप्शन बी फोंडा घाट, ऑप्शन सी बोर घाट, ऑप्शन डी आंबा घाट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आंबोली घाट. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी धुळे, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी अमरावती. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? ऑप्शन ए सिंधुदुर्ग, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी अलिबाग, ऑप्शन डी बृहन्मुंबई. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रायगड. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी छत्तीसगड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी छत्तीसगड. चला तर मग मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी कोकण. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.